नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, सानपाडा आणि उल्वे या ठिकाणी सिडकोकडून जे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. निवासी आणि वाणिज्यिक असे दोन्ही प्रकारचे भूखंड आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आजच्या या भागातून. तर मित्रांनो, हे जे प्लॉट्स आहेत त्याच्या संदर्भात जे नियम आहेत ते सिडकोने अशा प्रकारे सांगितलेले आहेत की एकंदरीत हे जे 4 नोड्स आहेत कळंबोली, खारघर, सानपाडा आणि उल्वे या ठिकाणी जे भूखंड आहेत ते भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यासाठी ई-निविदा आणि ई-लिलाव पद्धतीने हे सगळे अर्ज मागवण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची जी तारीख आहे मित्रांनो किंवा नोंदणीची तारीख आहे 19 जानेवारी 2021 पासून हे अर्ज सुरुवात झालेले आहेत. तुम्हाला ह्या अर्जाची जी रक्कम आहे, प्रक्रिया शुल्क आहे, तुम्हाला 1180 ही अर्जाची किंमत आहे जी-एस-टी सहित. आणि तुम्हाला जे ऑनलाईन जे प्रक्रिया ई-निविदा प्रक्रिया जी सुरू होणार आहे ती 21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 10 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. आता आपण पाहूया मित्रांनो, की एकूण उपलब्ध भूखंड किती आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत, त्यांचं क्षेत्रफळ किती आहे, त्याची किंमत एकूण काय आहे, ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, अनुक्रमांक 1 जे आहे खारघर, सेक्टर क्रमांक 17 सेक्टर क्रमांक 27, भूखंड क्रमांक 95, क्षेत्रफळ आहे 661.4 चौरस मीटर. वापर आहे निवासी. आधारभूत चटईक निर्देशांक आहे 1.10. आधारभूत दर जे आहे ते आहे 53,999 आणि अनामत रक्कम जी आहे तुम्हाला 34,62,000 एवढी तुम्हाला रक्कम भरायची आहे. आणि ह्याची जी किंमत आहे मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला जी किंमत आहे ती पुढे तुम्ही 1-1 शून्य वाढवला, अनामत रकमेच्या पुढे 1 शून्य टाकायचा आणि जी काही किंमत होईल ती त्या प्लॉटची किंमत असणार आहे. अनुक्रमांक 2 पहा, खारघर सेक्टर 27, भूखंड क्रमांक 96, क्षेत्रफळ आहे 499.98. वापर निवासी आहे. निर्देशांक आहे 1.10. एकूण आधारभूत किंमत आहे 44,689 आणि अनामत रक्कम भरायची आहे 22,35,000 एवढी अनामत रक्कम भरायची आहे. याच्यापुढे तुम्ही शून्य लावला तरी ही प्लॉटची किंमत होऊन जाईल. पुढे आहे अनुक्रमांक 3 खारघर सेक्टर 27, भूखंड क्रमांक 97, क्षेत्रफळ तेवढंच आहे मित्रांनो 499.93. निवासी वापर आहे 1.10. चटई क्षेत्रफळ आहे, चटई निर्देशांक आहे आणि 44,689 एवढी त्याची आधारभूत किंमत आहे आणि तुम्हाला डिपॉझिट भरायचं आहे 22,35,000 एवढं. त्यानंतर सिरियल क्रमांक 4, सेक्टर क्रमांक 27 खारघर येथील, भूखंड क्रमांक आहे 97, त्याचा एरिया आहे 499.22. वापर आहे निवासी. चटई निर्देशांक आहे 1.10. त्याचीसुद्धा आधारभूत किंमत आहे 44,689 आणि तुम्हाला अर्जासोबत भरायची रक्कम आहे 22,33,000 एवढी. त्यानंतर खारघर सिरियल नंबर 6, अनुक्रमांक 6 खारघर सेक्टर 27, या ठिकाणी पहा भूखंड क्रमांक 100, त्याचा जो एरिया आहे 499.10. वापर आहे निवासी. निर्देशांक 110चा आहे 1.10 आहे. त्याची किंमत आहे मित्रांनो, आधारभूत किंमत 44,689 आणि तुम्हाला अर्जासोबत अनामत रक्कम भरायची आहे 22,31,000 एवढी. त्यानंतर 7 नंबर बघा, खारघर सेक्टर 27, भूखंड क्रमांक 1. आता हे सगळे निवासी आणि वाणिज्यिक 2 प्रकारचे आहेत मित्रांनो. खारघर सेक्टर 27 येथील भूखंड क्रमांक 1, एकूण जे एरिया आहे खूप मोठा एरिया आहे मित्रांनो. याचा जवळजवळ 2,129.59 चौरस मीटर एवढा त्याचा एरिया आहे. निवासी आणि वाणिज्यिक दोन्ही त्याचा वापर आहे. चटई निर्देशांक आहे 1.50 आणि त्याची आधारभूत किंमत आहे 73,635 आणि तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे 1,56,82,000 रुपये. त्यानंतर अनुक्रमांक 8 खारघर सेक्टर 27, प्लॉट नंबर 1A 1A. एकूण क्षेत्रफळ आहे 1923. वापर आहे निवासी आणि वाणिज्यिक. त्याचं जे चटई निर्देशांक आहे 1.50. चटई निर्देशांक याचा अर्थ FS आहे आणि त्याची आधारभूत किंमत आहे 60,939 आणि तुम्हाला अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 1,15,80,000 रुपये. त्यानंतर अनुक्रमांक 9 कळंबोली येथील आता पाहूया. कळंबोली या ठिकाणी सेक्टर क्रमांक आहे 17, प्लॉट नंबर आहे 76. त्याची जे एरिया आहे तो खूप मोठा एरिया आहे मित्रांनो.
3502.32 एवढा त्याचा चौरस मीटर एरिया आहे. निवासी आणि वाणिज्यिक वापर आहे. चटई निर्देशांक 1.50 आहे. सर्वांसाठी सेम आहे. आधारभूत किंमत आहे 48,236 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 1,68,94,000 रुपये. त्यानंतर अनुक्रमांक 10 कळंबोली सेक्टर 17 प्लॉट नंबर 76/A. एकूण एरिया आहे 2,602.1. वापर निवासी आणि वाणिज्यिक. चटई निर्देशांक 1.50. त्याची आधारभूत किंमत आहे 39,303 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 1,02,27,000. त्यानंतर सानपाडा पाहूया. या ठिकाणी सानपाडा अनुक्रमांक 11 सानपाडा सेक्टर 8 प्लॉट नंबर 20 आणि 21. 3,000.26 एवढा त्याचा चौरस मीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. वापर निवासी आणि वाणिज्यिक आहे. चटई निर्देशांक 1.5 आहे. त्यानंतर याची आधारभूत किंमत जी आहे मित्रांनो ती आहे 95,074 रुपये आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 2,85,25,000 रुपये. त्यानंतर अनुक्रमांक 12 सानपाडा सेक्टर 8 भूखंड क्रमांक 22 आणि 23. एरिया आहे 3,000.28. वापर निवासी आणि वाणिज्यिक. 1.5 चटई निर्देशांक आहे. आधारभूत किंमत आहे 95,074 रुपये आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम तेवढीच आहे 2,85,25,000 रुपये. त्यानंतर अनुक्रमांक 13 सानपाडा याच ठिकाणी सेक्टर 8 याच ठिकाणी ते प्लॉट आहेत. भूखंड क्रमांक 24. एरिया आहे 2,499.77. वापर आहे निवासी आणि वाणिज्यिक. चटई निर्देशांक 1.5 आहे आणि याची आधारभूत किंमत आहे 77,468 आणि अनामत रक्कम आहे 1,93,66,000 रुपये. त्यानंतर अनुक्रमांक 14 उल्वे या ठिकाणी हे आहे मित्रांनो. उल्वे या ठिकाणी सेक्टर क्रमांक आहे 19. भूखंड क्रमांक 181. एकूण क्षेत्रफळ आहे 4,176.30. वापर आहे निवासी आणि वाणिज्यिक. चटई निर्देशांक तेवढाच 1.5 आहे. आधारभूत किंमत आहे 36,061 रुपये आणि ह्याची जी एकूण अनामत रक्कम आहे ती आहे 1,50,61,000 रुपये एवढी एक अनामत रक्कम भरायची आहे. ही जी किंमत आहे मित्रांनो अनामत रकमेच्या पुढे 1 लावा तर ती एकूण प्लॉटची किंमत होईल जी शिरकोणी ठरवलेली आहे. चला तर आता आपण पाहूया खारघर सेक्टर 27 येथील उपलब्ध भूखंडांबद्दलची माहिती. नेमका नकाशाच्या आधारे आपण पाहूया की तो उपलब्ध भूखंड नेमका कोणत्या ठिकाणी आहे. खारघर तसं खूप डिमांडेबल आहे, मार्केटेबल आहे मित्रांनो. खारघर या ठिकाणी अनेक मागण्या आहेत. प्रॉपर्टीच्या बाबतीत म्हणा किंवा इतर वाणिज्यिक बाबतीत म्हणा खारघरला हे प्रामुख्याने प्राधान्य दिलं जातं आणि या ठिकाणी प्रॉपर्टी रेटसुद्धा खूप हाय आहेत. एरियासुद्धा तसं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी प्लॉट घेणं हे प्रामुख्यानं म्हणजे प्राधान्य दिलं जातं. अनेक व्यावसायिकाकडून अनेक छोटे मोठे बिल्डर असतील, व्यावसायिक असतील किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील तर त्यांच्याकडून खारघरला प्राधान्य दिलं जातं. आता हा जो एरिया आहे मित्रांनो कॉर्पोरेट पार्कला अगदी लागूनच जो अपकमिंग कॉर्पोरेट पार्क आहे, सेंट्रल पार्क आहे त्या ठिकाणीच हे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता आपण सविस्तर पाहूया नेमकं ते नकाशाच्या माध्यमातून तो लोकेशन कुठे आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कॉर्पोरेट पार्क आहे आणि त्या ठिकाणी जे बाजूला दाखवत आहेत रेसिडेन्शियल जे आहेत मित्रांनो 95, 96, 97, 98, 99 आणि 100 हे प्लॉट्स रेसिडेन्शियल या ठिकाणी अगदी रोडला लागूनच उपलब्ध आहेत. आणि त्याच्याशिवाय बाजूला कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल 1A, 1B, 1C आणि 1D हे प्लॉट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत कळंबोली सेक्टर 17 या ठिकाणी जे भूखंड उपलब्ध होणार आहेत त्या भूखंडांबद्दलची माहिती. मित्रांनो कळंबोली सेक्टर 17 हा सुद्धा चांगल्याच लोकेशनला आहे, चांगल्या ठिकाणी आहे. अपकमिंग जे प्रोजेक्ट आहेत किंवा मेट्रो आहे तर त्या दृष्टीने हा जे मार्केट आहे ते सुद्धा त्यालासुद्धा चांगल्या प्रमाणात मागणी येऊ शकते. तर कळंबोली येथील आपण पाहू शकतो यामध्ये नकाशात कामोठे पनवेल असेल नवी मुंबई मुख्यालय जे आहे त्या मुख्यालयाला लागूनच अगदी जवळच हे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि जो तळोजा खारघर किंवा जो सायन पनवेल हायवेपासून तळोजाकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला लागूनच हा जो सेक्टर क्रमांक 17 आहे तो आहे. आणि या ठिकाणी PMAY अंतर्गत अनेक काही हाऊसिंग सोसायटीसुद्धा बनणार आहेत. तर हा जो प्लॉट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. या प्लॉट संदर्भात आपण आता अधिक माहिती पाहूया नेमका ह्या प्लॉट्स नेमका कुठे आहेत ते. तर पहा मित्रांनो
या ठिकाणी आपण पाहू शकतो सेक्टर क्रमांक 17 जो आहे कळंबोली येथील आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. प्लॉट नंबर 76, 76-1, 76B असं या ठिकाणी दिलं आहे सेक्टर नंबर 17मध्ये. तर या ठिकाणी आपल्याला सिडकोकडून 76, 76A, 76-2, 76A आणि 76B असे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एका ठिकाणी वुडलँड कॉरिडोर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी प्रपोज PMAY हाऊसिंग या ठिकाणी आपल्याला दिसतंय. हे सुद्धा अगदी रोडला लागून रोडला टच असे हे प्लॉट्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सानपाडा सेक्टर 8 येथील उपलब्ध भूखंड आणि त्याबद्दलची माहिती. सानपाडा सेक्टर 8 हा तर एकदम प्राईम लोकेशन आहे. अतिशय महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. मार्केटच्या दृष्टीने, दळणवळणाच्या दृष्टीने, APMCच्या दृष्टीने असेल, रेल्वे स्टेशनच्या दृष्टीने असेल, सर्वांच्या दृष्टीने हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. सेक्टर क्रमांक 8 हा एकदम मध्यवर्ती भाग आहे. त्याच्यामुळं इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून बोली लावली जाऊ शकते. हायेस्ट बोली लावली जाऊ शकते या ठिकाणी. आपण हा पाहू शकतो या ठिकाणी जो सानपाडा जो नेमकं लोकेशन आहे ते कुठे आहे आपण मॅपच्याद्वारे बघूया. नेमका सानपाडा रेल्वे स्टेशनला अगदी जवळच वॉकेबल अंतरावरती हे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एका साईडला ठाणे रोड आहे, दुसऱ्या साईडला पनवेल आणि तिसऱ्या साईडला मुंबई म्हणजे सायन मुंबई हायवेच्या अगदी जवळच हे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो आपण इथे दिसत असेल तुम्हाला प्लॉट्स जे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हा पूर्ण हे प्लॉट्स आहेत जे सानपाडा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. प्लॉट नंबर आहे इथे 22, 23, 24, 25, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20 आणि 21 हे सगळे प्लॉट्स आपल्याला या ठिकाणी पाहू शकता. अगदी रेल्वे कार्ड शेडला लागून असे हे प्लॉट आहेत. उल्वे येथील उपलब्ध भूखंड. यानंतर मित्रांनो आपण उल्वे सेक्टर 19 या ठिकाणी जे उपलब्ध भूखंड आहेत त्याबद्दलची आपण माहिती पाहूया मॅपच्या आधारे किंवा नकाशाच्या आधारे. उल्वे हा सुद्धा एरिया अपकमिंग डेव्हलपिंग एरिया म्हणून ओळखला जातो. येणारे काही भविष्यातील प्रोजेक्ट हे खूप मोठमोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत. शिवाय एअरपोर्टला अगदी जवळचा असा म्हणजे भाग आहे जो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी जवळ आहे. शिवाय बामणडोंगरी जे रेल्वे स्टेशन आहे तिथून सुद्धा अगदी जवळ हा प्रोजेक्ट आहे. आणि सेक्टर 19 अगदी मेन पॉईंट आहे मित्रांनो. उल्व्याचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, मार्केट जो पॉईंट आहे तोच हा पॉईंट आहे जो सेक्टर 19 या ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याही ठिकाणी जे कोट लागू शकते कमी लागेल, पण याही ठिकाणी मागणी असू शकते भूखंडासाठी. एकूण आपण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी 9 आणि 9A असे 2 एरिया या ठिकाणी आहेत. तर एमध्ये जे रेड कलरने हाईट केलेलं आहे 181 181 त्या ठिकाणी पाहू शकतो. तो एरिया आहे जिथे हा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एकच भूखंड या ठिकाणी आहे मित्रांनो, 181 क्रमांकाचा भूखंड आहे. 19 सेक्टरमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी हायलाईट केलेला आहे. आणि एकंदरीत नवी मुंबईच्या दृष्टीने सुद्धा उल्व्याला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. म्हणून ज्यांना प्लॉट्स घ्यायची इच्छा असेल ते यासाठी कोट लावू शकतात. इच्छा म्हणजे जे छोटे मोठे बिल्डर असतील, सोसायटी असतील, ज्यांना एकत्र येऊन सोसायटी बनवायची असेल असे लोक एकत्रित येऊन या ठिकाणी भूखंडाची खरेदी करू शकतात किंवा ते त्याच्यात बोली लावू शकतात. पात्रता आणि निकष, अर्ज कसा करावा. आता आपण पाहूया मित्रांनो यासाठी जी पात्रता, निकष कसे आहेत आणि नेमका अर्ज कसा भरायचा, तुम्हाला अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे याबद्दल माहिती. हू आर एलिजिबल टू मेक एन ऑफर, यासाठी कोण कोण पात्र आहेत. एनी पर्सन कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. जे लोक किंवा जी व्यक्ती करार करण्यास सक्षम आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार करार करण्यासाठी जी व्यक्ती सक्षम असेल अशी व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. बी, कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर द इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. जी कंपनी इनकॉर्पोरेटेड म्हणजे जी समाविष्ट कंपनी असेल, एखादी समाविष्ट कंपनी असेल आणि इंडियन कंपनी ॲक्टनुसार अशी कंपनी या ठिकाणी अर्ज करू शकते. सी, पार्टनरशिप फर्म रजिस्टर अंडर द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. जी भागीदारी संस्था असेल, पार्टनरशिप फर्म असेल जी इंडियन पार्टनरशिप ॲक्टनुसार बनलेली असेल, रजिस्टर्ड असेल अशी भागीदारी संस्था या ठिकाणी अर्ज करू शकते. डी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP. अर्थातच जी संस्था मर्यादित दायित्व म्हणजे LLP मर्यादित दायित्व पार्टनरशिप अंतर्गत ही जी रजिस्टर्ड असेल, LLP अंतर्गत रजिस्टर्ड असेल अशी कोणतीही संस्था या ठिकाणी अर्ज करू शकते. ई, पब्लिक ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर द पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 अँड ऑल्सो रजिस्टर अंडर द सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860. जी कोणती सार्वजनिक विश्वस्त संस्था असेल जी म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंडर रजिस्टर झालेली असेल
अशीच संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकते. एफ. कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड अंडर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. जी सहकारी संस्था सोसायटी ॲक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 अंतर्गत रजिस्टर झालेली असेल अशी संस्था अर्ज करू शकते. जी बिड्स रिसीव्ह फ्रॉम प्रपोज कंपनी, पब्लिक ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी, पार्टनरशिप फर्म, LLP नॉट रजिस्टर्ड विल बी ट्रीटेड ॲज इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेंट. जर समजा तुमची सोसायटी, कंपनी किंवा जी काही सार्वजनिक संस्था असेल ती जर रजिस्टर्ड नसेल तर तो अर्ज व्यक्तिगत किंवा इंडिव्हिज्युअल असा ग्राह्य धरण्यात येणार आहे. 4 नंबर बघा, हाऊ टू अप्लाय फॉर ई टेंडर कम ई ऑप्शन. स्टेप 1, रजिस्टर ऑन होम पेज मेन्यू बाय क्लिकिंग बिडर रजिस्ट्रेशन. तुम्हाला बिडर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे होम पेजला जाऊन. ए. फुल नेम इन कॅपिटल. बी. ॲड्रेस विथ पिनकोड. सी. मोबाईल नंबर. डी. पॅन कार्ड नंबर. ई. आधार कार्ड नंबर. एफ. तुमचा ईमेल ID नंबर. आणि जी. बँक अकाउंट नंबर आणि IFSC नंबर तिथे लागणार आहे. तर ही होती मित्रांनो नवी मुंबईतील जे खारघर, कळंबोली, सानपाडा आणि उल्वे या ठिकाणी जे निवासी आणि वाणिज्यिक भूखंड उपलब्ध झाले त्याच्याबद्दल माहिती. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.